कर्मात से फळ दे. आई चहा. थँक्यू. थांब. गंमत बघ गंमत. काय बघ म्हणजे काय म्हणणं काय कशाबद्दल? जी कुरकुर चालली होती ना सारखी की वसुंधराच्या आईबाबांनी मानपान केला नाही म्हणून. होता ना प्लीज. अगं सकाळपासून रुसून बसते तुझी सासू. असं बोलताय जसं काही पैज जिंकूनच आलं. शे, खरं तर पैजच लावायला पाहिजे होती. जिंकलो असतो मी. कारण मला माहिती आहे ना की रानडे आकाशचा मानपान करण्यात काहीही कमी करणार नाहीत. चांगली सोन्याची अंगठी दिली बरं का त्याला. हा दिली पण कधी? आत्ता दिली, दिवाळी झाल्यानंतर. तेव्हा जमलं का द्यायला? अखेरचं बघा, स्वतः विशाखा आली होती आमंत्रण करायला आणि गिफ्ट काय दिलं? सोन्याचं घड्याळ. रानड्यांना या जन्मी तरी जमलं असतं का ते? बघा सत्य आकाश, तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. हाय बाबा, तुम्ही पण ना सारखं आईशी भांडत असतो. बघ ना रे. मी मग आणतो मी काही काय. चल हाय, हाऊ वाज युअर डे? माझा चांगला होता पण आकाश, अरे बरं नाही आहे का? नाही, थोडी सर्दी खोकला झालं. थोडी. अगं इतका शिंकतोय माहितीये, दिवसभर आयतर खोकतोय किंवा एवढंच करत बसलाय. अरे मग घरी निघून यायचं ना. तर मी तुला सांगितलं होतं की आज जाऊ नकोस म्हणून आराम कर. बाबा तुम्हाला सांगितलं माझी महत्वाची मीटिंग्स होते आज. डोकं पण थोडं जड झालं. तुम्हाला म्हणाले होते ना थोडा वेळ आराम करा. आता तरी आराम करा म्हणजे बरं वाटेल. मी फ्रेश होणार. आई आम्ही पण आलोच. काय तू काय बघत उभी आहेस? चहा घेऊन जा, थंड झालाय तो. होय. हाय चांगला गरम चाय. जा मी पितो. दृष्ट लागले माझ्या लेकाला. हा दृष्ट लागली माझ्या आकाशला. कोणाची? माझी काय, सकाळी जे अंगठी देऊन गेले त्यांची. बरी आहेस ना तू? त्यांची कशाला दृष्ट लागेल? उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं. हे बघा, ज्या विषयातलं आपल्याला कळत नाही ना तिथे बोलू नये माणसाने. मला माहितीये मी करते काय करायचं. वा सुशीला, आणखी एक कप होऊन जाऊ दे. अहो, तिसरा कप आहे तुमचा हा. आज फारच खुशीत दिसताय, काय झालं काय? आज मी खरंच आहेच खुशीर एकदम. कसं ना, सगळे संकट, सगळ्या समस्या अगदी फार लांब पळून गेल्या असं वाटतं. त्या दिवशी शार्दूलच्या कानाखाली सणसणीत मारली ना, तेव्हापासून मला खूप बरं वाटतंय. तो विषयच नको. बर जाईल. बरं मी काय म्हणतो, आज आपण सिनेमा जाऊया? नाही म्हणजे मी तुला नेहमीसारखा ना मोगऱ्याचा गजरा देईन. आज काही खरं दिसत नाहीये. गुड मॉर्निंग. या नाही या. गुड मॉर्निंग. काय बरेच आनंदात दिसताय दोघ जण. हो. जरा काम सुद्धा करत जा. नर्सरी बद्दल बोलतेय मी. रिपोर्ट्स आले नाही आहेत माझ्याकडे अजून. कशी चालली नर्सरी? उत्तम, म्हणजे नेहमीसारखीच. तुम्ही बसा ना, मी चहा. नाही नाही नाही, तुम्ही बसा. तुमचंच घर आहे, बसा ना. बसा.
तुम्हाला वाटत असेल ना की ही बाई वारंवार आपल्याकडे यायला लागली म्हणून? हा, नाही नाही, म्हणजे असं का वाटेल? हो, रिलॅक्स राहणारे, गंमत करत होते मी. आणि खरं सांगू का, माझा हक्क आहे इथे येण्याचा. आता नुसती तोंडोळत राहिली नाही ना आपली, नातं निर्माण झालंय आपल्यात. काय हो हो हो, बरोबर आहे. पण खरंच काय योगायोग आहे ना, म्हणजे तुमची वसुंधरा आणि माझी तनया, या दोघींची ठाकूरांच्या घरातली ही पहिलीच दिवाळी आहे, नाही का? मग काय, आकाश आला होता ना पाडव्याला? हो, म्हणजे काय, आले होते ते. अरे वा, मी पण बोलवलं अखिलला दिवाळ सणासाठी. घरी बोलवलं होतं. खूप विचार करत होते हो की नक्की काय गिफ्ट द्यावं त्याला. मग शेवटी सोन्याचं घड्याळ गिफ्ट केलं त्याला. तुम्ही वाउचर दिलत ना आकाशला? नाही, तनयाने सांगितलं मला. नाही म्हणजे आम्ही सोन्याची अंगठी दिली ना. अरे वा, हो का? खास अगदी जावयासाठी तयार करून घेतलीत का? हो हो. अच्छा. हो हो, म्हणजे आमच्या ओळखीचा एक ज्वेलर आहे ना, त्याच्याकडून. हो का? अच्छा अच्छा. कोण हो हा ज्वेलर नक्की? एक म्हणजे पिंगे ज्वेलर्सचं दुकान आहे. पिंगे ज्वेलर. कुठे दुकान आहे त्यांचं? इथेच आहे मुंबईत. असं काय करताय रानडे? आता आपण मुंबईत राहतो म्हटल्यानंतर ज्वेलर सुद्धा मुंबईतलाच असणार ना. मुंबईत नेमकं कुठे? ते हा बेकरीच्या पुढे ते जे कॉर्नरला दुकान आहे ते. हो हो हो. अच्छा अच्छा, म्हणजे तुमच्या घरातनं असं बाहेर पडल्यावरती मेन रोडला लागल्यावरती तिथे कॉर्नरला जे दुकान आहे ते? हो हो हो, तेच पिंगे ज्वेलर. हा हा. अच्छा अच्छा. नाही, सहज माहिती म्हणून विचारत होते. बरं, एनिवे चालू दे तुमचं चहापान, मी येते. बाय. नाक्यावरचा पिंगे ज्वेलर काय? जाऊन बघायलाच पाहिजे ही अंगठी नक्की कोणी तयार करून घेतली, यांनी की लकीने. काय करतात? अहो मी ते फक्त. प्लीज तुम्ही असं पायांना हात लावू नका, असं बरं नाही वाटत. तर काय झालं, मी करूच शकते ना. इकडे बघा. हे काय बघतोय? नाही, ते डोळे एवढे लाल झालेत. तापे का बघू? नाही, किती तापलंय तुमचं अंग. काही नाही, इट्स ओके. असं कसं काही नाही, ताप बघा किती आलाय. थांबा टेम्परेचर चेक करून. प्लीज, असं थोड्याशा तापाने काही होत नाही. इट्स ऑल राईट. असं कसं काही होत नाही, ताप बघा किती आलाय. मला किती वेळा सांगितलंय. आज खरं तर तुम्ही कामालाच जायला नको होत, आराम केला असता, पण नाही. घ्या. मला माहिती आहे तुम्हाला कामाचं खूप टेन्शन आहे, पण असं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून कसं चालेल आकाश? बघू आकाश, तुम्हाला 102 ताप आलाय. खरं सांगा, आज दिवसभर कसं वाटत होतं तुम्हाला? ठीक होतो मी, फक्त कसा थोडासा खवखत होता. मग तुम्ही सरळ घरी का निघून नाही आलात? असं अजिबात चालणार नाही. तुमच्या तसं आजारी माणसांना ओरडतात का? हो, आणि बरं नसेल तर आल्याचा छान चहा पण करून देतात. ऍक्च्युली चहा साऊंड्स ग्रेट. लगेच आणते.
आकाश ताट बेस. पाठ बैस ना. हा, आल्या गेल्यांची, कोल्ह्या कुत्र्यांची, रस्त्यावरच्या माणसांची, ऑफिसच्या माणसांची, सासू सासऱ्यांची, सकाळी पृष्ठ काढतीये. हा, सासू सासऱ्यांची म्हटलं म्हणून खटकलं का तुला? दृष्ट कोणाची पण लागू शकते. बर बर, सासू सासऱ्यांची, आई बाबांची, भावांची, वहिन्यांची, बायकोची. काय समाधान झालं? आणखीन कोणाची नावं घ्यायचीत का? मी चहा टाकते. हा, बघितलंस नाकाला कशा मिरच्या झोंबल्या. अखिल, काय झालंय? कसलं एवढं टेन्शन घेतलंय? अरे तू टेन्शन घेऊ नको तर काय करू मी सांग मला. सुट्ट्यांमुळे ऑलरेडी खूप काम पेंडिंग आहे आणि माहिती उद्या खूप महत्वाचं प्रेझेंटेशन, त्यात नेमकं दादा आजारी पडलाय. चांगलं आहे ना? चांगलं काय बोलतेस तू? आय मीन दादाला जरा आराम मिळेल आणि तू प्रेझेंटेशन कर. नाही 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 ग, मी कसं करेन? नाही, दादा आल्याशिवाय काही शक्य नाही. असं काही नाही अखिल, तू असं काय मागे मागे राहतो ना, म्हणून मग दादा हे सगळं हातात घेतो. ठीक आहे तनू यार, मी शिकतोय अजून, तुलाही माहिती आहे. अरे मग दॅट्स बेस्ट ना. बघ, तू प्रेझेंटेशन करशील तर तुला एक्सपिरियन्स मिळेल. हा मे बी. नाही नाही पण नाही पण ती वेळच येणार नाही. काय ना, दादा काही करून काम करेलच. नाही, सर्दी खोकला वगैरे त्याला नाही अडवू शकत. बघ तू. अखिल एक मिनिट, तुला ना माझा पॉइंटच कळत नाही. तूच प्रेझेंटेशन करणार, दॅट्स ऑल. तू अगं एक ना मात्र. मला बोलायचं नाहीये काही. बरं ठीक, बघूया. पण यार मला आता कामाचा अजिबात विचार करायचा नाही यार, खूप दमलोय मी. ऐक ना प्लीज, चहा प्लीज. नाही, मला कंटाळा आला. यार तनू असं नको ना करूया, आण ना यार प्लीज ना. तुझी इच्छा आहे की नाही मी प्रेझेंटेशन करावं? आहे ना, मग त्यासाठी मला विचार करावा लागेल. विचार करण्यासाठी माझं माइंड फ्रेश असणं गरजेचं आहे, ज्याकरता मला एनर्जी लागेल आणि त्याकरता मला चहा लागेल. प्लीज प्लीज आण ना. फाईन, आणते. कर तू आराम. शान. परफेक्ट. अखिलला चहा आवाज होता. एक मिनिट, हा चहा आकाशरावांसाठी. मग आकाशरावांचा चहा अखिलला चालणार नाही का? तसं नाही त्यांना, आकाशरावांना बरं नाहीये म्हणून जास्तीचा आलं घातलेला चहा केलाय. तेवढंच ना, दुसरं बनव, त्यात काय. सरक 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 सरक. बघितलंस तेवढी मोहरी तडतडली. का लोक दृष्ट लावतात माझ्या लेकाला कोणा? आई, मी काय म्हणते, आकाश दादाला खरंच खूप बरं नाही. त्यांनी ना चांगला 7-8 दिवस पूर्ण आराम केला पाहिजे. आणि तसं पण लकी भाऊजी गेल्यापासून आकाश दादा जरा टेन्शन मध्ये असतो ना, आणि टेन्शन तब्येतीसाठी चांगलं नाहीये. हो ना. नाही, मी बोलणारच आहे त्याच्याशी. त्याला म्हणणार आहे चांगला खडखडीत बरा हो आणि मग वाटेल तेवढं काम कर. तर त्याला चहा नेऊन द्या, वाट बघतोय तो. होय. आवरा. हा चहा तर माझा आहे आणि हळूहळू हा बिझनेस ही माझाच होणार. लकी गेला म्हणून जास्त उडू नको, कळलं का?
आकाशराव, 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 सॉरी सॉरी, ते सॉरी, झोप लागली थोडीशी. नाही, मी खरं तर उठवणार नव्हते तुम्हाला, पण जेवणाची वेळ झाली. काय खाणार तुम्ही? तुम्हाला चव पण लागत नसेल ना? ऍक्च्युली भूकी नाही आहे मला. असं कसं? मऊ खिचडी करून देऊ पटकन? ऍक्च्युली मी ऑफिसमध्ये 2 समोसे खाल्लेले, त्यामुळे अजून पोट गच्च आहे माझं. मग उकड करते. ऍक्च्युली तर राहू दे ना जेवण, मला खरंच इच्छा नाही आहे खायची. मग सूप बनवू? सूप पटकन बन. काय झालं? डोकं दुखतंय का? मी नंतर जेवतो ना, तर थोडं झोपून घेतो प्लीज. असं कसं चालेल आकाशराव? काहीतरी खाऊन घ्या, नाही तर डोकं अजून दुखेल. आय नो, पण असं ट्रेन चालली आहे डोक्यात असं वाटतं मला. मग डोकं चेपून देऊ? बनी, काय करतोस तू? बाबाला बरं नाहीये ना? म्हणून तर आले भेटायला. असं ओरडत? काय रे, तुम्हाला काहीच करून नाही देत. लकी अंकल पण नाही खेळायला. आणि बाबाला भेटायला आलो तरी पण ओरडतेस. नाही बाळा, असं नाहीये. बाबांची तब्येत बरी नाहीये ना, त्यांनी झोपायला हवं आता. या डोकेदुखीत झोप कुठे लागणार आहे? आयडिया. आई अंगाई का ना, बाबांची डोकी पटकन पळून जाईल. बनी, काहीतरीच काय. झोपा बघू तुम्ही दोघं गपचूप. आई प्लीज ना, गा ना. आणि बघ ना, बाबाला पण बरं नाही ना. प्लीज ना, प्लीज प्लीज. बनी, गप्पा बसा. बनी जाऊ दे रे, भाव खाते आहे. अहो नाही, असं नाहीये. बरं, खाते. कृष्ण घाली थो लोळण, यशोदा आली ग धावून. काय रे बाळा पाहिजे तुला, देते मी आणून. आई मला चंद्र दे आणून.